नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे तुम्हाला टीचर नावाने सापडेल। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, यात रोज नवीन नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना याची मदत होणार आहे। मित्रांनो बघा, प्रवीण अकॅडमीचं यूट्यूब चॅनल पण आहे, जे सबस्क्राइब करून ठेवा, शेअर करत राहा तुमच्या मित्रांना। तुमच्यामुळे तुमच्या ज्ञान दिल्याने वाढतं मित्रांनो, जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या एखाद्या मित्राचा फायदा होईल, तुम्हाला त्याचा पण काय होणार आहे मित्रांनो, नक्कीच फायदा होणार आहे। बघा, आपण शेकडेवारी बघत आहोत का मित्रांनो, शेकडेवारी बघणार आहोत। आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लास 3 एक्झाम्स असतील, सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत मित्रांनो। ऑनलाईन टेस्टचा सर्वात महत्त्वाचा प्रॉफिट असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑटो रँकिंग जनरेट होते, म्हणजे त्या टॉपिकमध्ये महाराष्ट्रात तुमच्यापेक्षा किती मुलं पुढे आहेत हे समजण्यास काय होते मित्रांनो, मदत होते। जसं तुम्ही कोणत्याही अकॅडमीमध्ये किंवा कोणत्याही पुस्तकातून टेस्ट सॉल्व करत असाल, पण तुम्हाला हे समजत नसेल की त्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले, एवढंच समजतं। पण इव्हन असं तुम्ही एवढं समजू शकता की तुमचा क्लासमध्ये कितवा क्रमांक आहे किंवा क्लासमध्ये तुमच्यापेक्षा किती मुलं पुढे आहेत। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, आणि जीवघेणी कॉम्पिटिशन आहे। या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी तुम्ही जेवढा अभ्यास करताय, तुम्हाला हे पण माहीत असणं आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये इतर मुलं किती अभ्यास करतायत। हे समजण्यासाठी प्रत्येक टॉपिकची, प्रत्येक चॅप्टरची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ऑटो रँकिंग येते, जेणेकरून त्या टेस्टमुळे तुम्हाला तुमचे क्षमता महाराष्ट्रामध्ये रँकिंग समजण्यास काय होते मित्रांनो, मदत होते। सो प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेस्ट पाहण्यास मिळतील, टेस्ट द्या, जो मदत होईल तुम्हाला। बघा, आज आपण शेकडेवारी बघत आहोत। शेकडेवारीचा भाग 2 आणि भाग 3 एकत्र करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये भाग 2 संदर्भात आपण थोडंफार डिस्कस केलंय। आज भाग 2 आणि भाग 3 संदर्भात काय करत आहोत, डिस्कस करत मित्रांनो। हे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत। व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, शेकडेवारीचं उदाहरणं काय केलेली आहेत, डिस्कस केलेली आहेत मित्रांनो, ठीक आहे। भाग 2 ची काय उदाहरणं आपण काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत मित्रांनो। बघा, एका गावाची लोकसंख्या 30,000 असून दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर किती होईल, बरोबर आहे। एका गावाची लोकसंख्या, व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही पुन्हा सॉल्व्ह करायचंय, ते उदाहरण सॉल्व्ह करायचंय। नाही सॉल्व्ह झालं तर पुन्हा व्हिडिओ प्ले करून बघायचे। म्हणजे बघा, हे चक्रवाढ व्यासासाठी पण असंच वापरतात। गावाची लोकसंख्या किती आहे मित्रांनो, 30,000 आहे। किती टक्क्याने वाढते, दरवर्षी 10% वाढते। म्हणजे जेवढी वाढ झाली तेवढी 100 मध्ये काय करतो आपण, ऍड करून लिहितो, या अधिक करून लिहितो। म्हणजे किती लिहायचे आहेत, 10% वाढते, म्हणजे किती टक्के लिहायचे आहेत, 110%। किती लिहायचे आहेत, 110%, म्हणजे 110/100। असं किती वेळा करायचे, 110/100 2 वेळा करायचे। 2 वेळा का केलं, जेवढ्या वर्ष मुदत असेल तेवढ्या वर्ष करायचे, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, वॉटेवर, ठीक आहे। मग ही 2 0 गेली मित्रांनो, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली आणि ही 2 0 गेली। 3 गुणाकारामध्ये काय उरलं मित्रांनो, 110 गुणाकारामध्ये काय उरलाय, 110। 110 गुणाकारामध्ये 110 म्हणजे 11चा वर्ग मित्रांनो। किती होतो 11चा वर्ग, 121 आणि ही 2 0, बरोबर आहे। किती झाले, 12,100 गुणाकारामध्ये किती झाले मित्रांनो, 3। 12,000च्या दुप्पट किती झाले, तिप्पट किती झाले, 36,000 झाले। आणि 36,000च्या 300 म्हणजेच किती झाले मित्रांनो, 36,300, ठीक आहे। हे झालं तुमचं उत्तर। सो गावाची लोकसंख्या किती होणार आहे, 36,300 होणार आहे। आय होप इथपर्यंत समजलं असेल। व्हिडिओ पॉज करा, लिहून घेण्याचा काय करणार आहात, प्रयत्न करा। नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू। बघा मित्रांनो, आपण काय, एका गावाची लोकसंख्या 1,76,000 असून दरवर्षी 5% वाढते, तर 2 वर्षानंतर किती होईल, बरोबर आहे। 1,76,000 असून, आता मी हे उदाहरण फक्त मांडून देतो, बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे मित्रांनो। काय, एका गावाची लोकसंख्या किती आहे मित्रांनो, गावाची लोकसंख्या बघा बरं, किती सापडेल गावाची लोकसंख्या, 1,76,000, बरोबर आहे। 1,76,000 किती वर्ष वाढते, दरवर्षी 5%, म्हणजे किती, 105 किती 100 गुणाकारामध्ये परत किती, 105/100। आय होप इथपर्यंत समजत असेल। ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, हा 1 0 गेला, हा 1 गेला। 5 दुने 10, 5 दुने 10, 5 1 5, 2 1 2, 2 8 16, 1 उरला, 2 8 16। काय काय उरलं मित्रांनो, 88 गुणाकारामध्ये 105 गुणाकारामध्ये 21। हा गुणाकार करून उत्तर तुम्ही काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय, बरोबर आहे। या गुणाकाराच्या ट्रिक्स मी अनेक सांगितले आहेत, ते पण व्हिडिओ काय करायचे, बघायचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा पण मदत होणार आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत। बघा, लक्ष द्या, काय बघा, एका गावाची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 5% वाढते, तर 2 वर्षानंतर किती होईल, सोपं आहे, हे पण तुम्हाला माहित असेल। आता सॉल्व्ह केलं आपण कसं, एका गावाची लोकसंख्या किती आहे मित्रांनो, 20,000 आहे। किती आहे, 20,000 आहे। दरवर्षी किती वाढते, 105% वाढते। जेवढी वाढते तेवढी 100 मध्ये काय करायची असते, ऍड करायची असते, अधिक करून लिहायची असते, आणि जेवढी घट झाली तेवढी 100 मधनं मायनस करून लिहायची असते मित्रांनो। मग इथे किती घेणार, 105 छेद किती 100, असं किती वेळा करायचे, 2 वर्ष आहे म्हणून 2 वेळा, 105 छेद किती
100. ठीक आहे, ही 2 झिरो गेली, ही 2 गेली मित्रांनो, ही 2 गेली, ही 2 गेली. काय उरलं? 2 गुणाकारामध्ये 105, गुणाकारामध्ये 105, 105 गुणाकारामध्ये 105. थोडक्यात 105 चा काय वर्ग, 5 चा वर्ग 25 आणि 10 गुणिले 11 किती झाले? 110. गुणाकारामध्ये किती? 2. संख्या वाचा. 11,025 गुणाकारामध्ये 2, 22,050. 22,050 ही गावाची काय झाली? लोकसंख्या झाली. गुणाकार तुम्हाला क्विक सेकंदामध्ये आला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून अभ्यास करण्यामध्ये तुम्ही इतर मुलांपेक्षा काय करू शकतात? पुढे राहू शकतात. काही प्रॉब्लेम येत असेल गुणाकार करत असताना, कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट सांगतो, तुम्ही मला कॉल करू शकतात, शंका विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. काय बघा, एका गावाची लोकसंख्या 1500 असून दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर किती होईल? बरोबर आहे की नाही? आता किती वर्षानंतर काढायची मित्रांनो? 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या काय करायची आहे? काढायची. गावाची आजची लोकसंख्या किती आहे? 1500. किती आहे? 1500. किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. म्हणजे किती? 110/100 गुणाकारामध्ये 110/100 गुणाकारामध्ये 110/100. असं किती वेळा करायचंय? 3 वेळा करायचंय. कारण की का 3 वेळा केलं? 3 वर्ष मुदत दिलेली होती. जेवढ्या वर्ष मुदत दिलेली असेल तेवढ्या वर्ष करून टाकायचं. ही 2 झिरो गेली, ही 2 झिरो गेली मित्रांनो. हा 1 झिरो गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला आणि हा 1 गेला. वरती काय उरलं मित्रांनो? 15 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11 भागाकारामध्ये किती? 10. नंतरून भागाकार करू. पहिले 15 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11. 11चा घन किती होतो मित्रांनो? 1331. किती होतो? 1331 गुणाकारामध्ये किती? 15. 15 × 15 = 5. हातच्याला 1 दिला किंवा कॅरी फॉरवर्ड 1 केला. 15 × 45 आणि 146 6. हातच्याला 4. 15 × 45 4 49 9. हातच्याला 4. 15 × 15 4 19. म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 19,965. भागाकारामध्ये किती राहिला? 10. खाली 10, 100, 1000, 10,000, 10 लाख, कोटी, 10 कोटी काही असेल तर खाली जेवढे झिरो असतात तेवढे एकूण एक उजवीकडनं घर कारण सरकून काय करायचे? लिहून टाकायचे. खाली 1 झिरो आहे, उजवीकडून 1 घर सरकून लिहून टाकायचं. 199.6.5 म्हणजेच गावाची लोकसंख्या होईल 1996.5. किती वर्षानंतर मित्रांनो? 3 वर्षानंतर होईल. आय होप इथपर्यंत समजत असेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. बघा काय आहे? एका गावाची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 20% वाढते, तर 1.5 वर्षानंतर किती होईल मित्रांनो? हे सर्व चक्रीवाढ व्याजा संदर्भातले उदाहरण आहेत, पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलेली आहेत. बरोबर आहे? मग गावाची लोकसंख्या किती आहे मित्रांनो? 20,000. किती आहे? 20,000. पहिल्या वर्षी किती टक्के वाढते? 120/100. ही झाली एका वर्षाची वाढ. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला किती वर्ष काढायला लावले? 1.5 वर्ष. मग पुढच्या अर्ध्या वर्षी किती वाढेल? अर्धी वाढेल की नाही? मग 20चे अर्धे किती होतात? 10. 20चे अर्धे किती होतात? 10. ते 100 मध्ये मिळवायचे. 110/100. हे 1 वर्ष आणि हे अर्धा वर्ष. 100 मध्ये अर्ध्या वर्षासाठी दिली असेल तर दर जी दर असतो ना, टक्का जो असतो ना, तो अर्धा करायचा आणि 100 मध्ये ऍड करून लिहायचा. बघा मग ही 2 झिरो गेली, ही 2 झिरो गेली, ही 2 गेली आणि ही 2 गेली. 2 गुणाकारामध्ये मित्रांनो 120 गुणाकारामध्ये किती? 110. बरोबर आहे? बेसिक कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. बघा 112 दुने 24, 24 240 गुणाकारामध्ये किती? 110. 2 झिरो लिहून टाकणार. 11 × 4 = 44, 4 कॅरी फॉरवर्ड 4 केला. 11 दुने 22 आणि 4 26,400 ही लोकसंख्या होईल. किती वर्षानंतर? 1.5 वर्षानंतर त्या गावाची काय होईल? लोकसंख्या होईल. असे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला रोज सॉल्व्ह करायचे. 100 क्वेश्चन 150 क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करायची आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये काय केलं आपण? या टॉपिक मध्ये एवढी उदाहरण सॉल्व्ह केली. बघा नेक्स्ट म्हणजे पार्ट 3 पुढची उदाहरणं सॉल्व्ह करू आपण. कशी आहेत बघा? पार्ट 3 ची उदाहरणं सॉल्व्ह करणार आहोत. काय बघा? एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. आज जी आहे ना ती 7,072,000 असेल तर 2 वर्षापूर्वी आतापर्यंत आपण पुढे गेलो. आता आपल्याला 2 वर्षापूर्वी म्हणजे काय करायचंय? मागं जायचंय. काय करायचंय मित्रांनो? मागं जायचं आहे. म्हणजे आजची लोकसंख्या काय मानाल? मग x. आजची लोकसंख्या काय मानाल? x. दरवर्षी किती वाढते? 20%. 120/100. पुन्हा किती वर्ष? पुन्हा 120/100. असं किती वर्ष? 2 वर्ष केलं. बरोबर. 2 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती होते? 72,000. किती होते मित्रांनो? 72,000 होते. बरोबर आहे? आता x ची किंमत काढायची. मागे जायची असेल, इकडे आजची किंमत नाही दिली तर 2 वर्षापूर्वीची किंमत काढायची, म्हणून मागे x लिहिला. मग आता काय करणार सांगा? 72,000 लिहून टाकणार. 72,000 ही 2 वेळा 100 जी आहे तिकडे भागाकार आहे, तिकडे त्यांना काय होतील? गुणाकार. 100 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो? 120 गुणाकारामध्ये 120. आय होप इथपर्यंत समजत असेल. प्रत्येक टॉपिक प्रत्येक कंटेंट समजून घेण्याचा प्रयत्न करणार. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 12 × 1 = 12, 12 × 72 राहिलेला 0 मित्रांनो. 12 × 1 = 12 आणि 12 × 5 = 60. 5 × 100 × 100 म्हणजे काय होईल मित्रांनो? 5 वर किती झिरो? 4 झिरो. ती संख्या काय होईल? 50,000 होईल.
सो 2 वर्षापूर्वी गावाची लोकसंख्या किती होती मित्रांनो? 50,000 होती. आय होप इथपर्यंत समजत असेल तुम्हाला. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. आज जी लोकसंख्या 17,640 आहे, तर 2 वर्षापूर्वी आता सेम सोडवलं आपण. आजची लोकसंख्या किती मानाल? आजची लोकसंख्या 2 वर्षापूर्वी काढायची. 2 वर्षापूर्वीची x मानू. दरवर्षी 5% वाढते म्हणजे 105/100. अशी किती वर्ष जायचे मित्रांनो? 2 वर्ष. म्हणून 105/100 बरोबर बरोबर किती आहे? 17,640. 17,640. बघा बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो मित्रांनो. काय 17,640 गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती? 105, गुणाकारामध्ये 105. कळालं का? ही 2 100 भागाकार आहे. तिकडे येताना गुणाकार आणली आणि वरती 2 गुणाकार, तिकडे येताना काय आणली? भागाकार आणली. इकडे काय राहिला? फक्त x राहिला. बरोबर आहे. बघा आता 2 5ने भाग देतो. 5 दुने 10, 5 1 5, 5 दुने 10, राहिलेला 0. 5 दुने 10, 5 1 5, 5 दुने 10, राहिलेला 0. बरोबर आहे. वरती उरला 20 गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 17,640, भागाकारामध्ये किती मित्रांनो? 21, गुणाकारामध्ये 21. आता बघा मला माहिती आहे ही संख्या जी अशी डिझाईन होते ना, ही 100% 21चाच भाग पाड्यात येते. आता तुम्ही कॅल्क्युलेशन पण नाही करायचं. बघा एकदम सोपं लॉजिक आहे. 17,640 गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 20, भागाकारामध्ये 21चा वर्ग किती मित्रांनो? 441. 21चा वर्ग किती मित्रांनो? 441. आता 441च्या पाड्यात 1764 यायचं पाहिजे. मला पण नाही माहिती 441चा पाडा मला येत नाही, सिरियसली येत नाही मित्रांनो. पण मला एकाचा पाडा येतो जो शेवटी 4 पर्यंत म्हणायचा आहे. एकाचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आहे? 4 पर्यंत म्हणायचा आहे. 1 चोक 4, 141 चोक 1764. 141 चोक किती होतात मित्रांनो? 1764 होतात. मग 2 गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 20. तुम्हाला खाली फसवण्यासाठी असंच उदाहरण दिलं जातं. खाली जो नंबर दिला जातो जो जनरली प्राईम नंबर असतो, मूळ संख्या असते, जेणेकरून तुम्ही त्याचा पाढा म्हणावा आणि उदाहरणामध्ये टाइम वेस्टेड घालावा. ठीक आहे. मग काय उरलं मित्रांनो? 4 गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 20, 20 गुणाकारामध्ये 20 किती झाले? 400. गुणाकारामध्ये किती? 4. 20 गुणाकारामध्ये 20 400 आणि हा 1 0 टाकायचा आहे. इथे 1 0 राहिला आहे. ठीक आहे. 4000 गुणाकारामध्ये 4. सो उत्तर काय आलं? त्या गावाची लोकसंख्या किती होती मित्रांनो? 16,000 होती. काय होती? 16,000 होती. आय होप समजत असेल. काही सेकंदामध्ये सुटतं. बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करायचं मित्रांनो? फक्त करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काय आहे दिलंय बघा. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 2% वाढते. जर आज 26,010 असेल तर 2 वर्षापूर्वी किती? आता तेच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? 102 ने भाग द्यायचा आहे. बघा मग आता काय करा? एक संख्या x मानणार. दरवर्षी 2% वाढते म्हणजे 102/100. 102/100 असं किती वेळा करायचे? 2 वर्ष, म्हणून 2 वेळा केलं. बरोबर. लोकसंख्या किती येते? 26,010. 26,010. मग सांगा पुढे काय करणार मित्रांनो? 26,010 गुणाकारामध्ये किती? 100. गुणाकारामध्ये किती? 100. भागाकारामध्ये किती? 102. गुणाकारामध्ये 102. ठीक आहे. 102चा वर्ग पण पटकन निघू शकतो तुम्हाला. 102चा वर्ग पण तुम्ही करू शकतात किंवा तसा नाही आला तर बघा 2 पंचे 10, 2 1 2, 2 पंचे 10, राहिलेला 0, 2 पंचे 10, 2 1 2, 2 पंचे 10, राहिलेला 0. बघा मित्रांनो कॅल्क्युलेशन कसं दिलंय बघा. 26,010 गुणाकारामध्ये 50, गुणाकारामध्ये 50 डिवायडेड बाय 51चा वर्ग. 51 गुणिले 51 मी 100दा 51चा वर्ग शॉर्ट ट्रिक्सने काढून दाखवला होता. 50 पेक्षा किती जास्त आहे मित्रांनो? 1 जास्त आहे. मग 25 मध्ये पण 1 मिळवा. किती झाले? 26 आणि 1चा वर्ग 01. 51चा वर्ग काय होतो? 2601. 26 1 26 01 1 1 26 1 26 01 26 01 राहिलेला 0. 10 गुणिला 50 गुणिला 50 मित्रांनो काय होईल? 10 गुणाकारामध्ये 50, गुणाकारामध्ये 50, 50 गुणाकारामध्ये 50, या 5 गुणाकारामध्ये 5 किती होईल? 25 आणि राहिलेली 3 0. 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती मित्रांनो? 25,000 होती. 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या 25,000 होती. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेण्याचा काय करणार मित्रांनो? प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले, 15% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण विद्यार्थी किती टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले? सेकंदाचं काम आहे. कुठेही बेसिक कॅल्क्युलेशन नाहीये मित्रांनो. दोघं विषयात जे विद्यार्थी पास झाले की नापास झाले या शब्दावर काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन ठेवायचे. दोघं विषयात काय झालेत मित्रांनो? नापास झालेली आहेत म्हणून गोल नापासचाच टाकायचा आहे.
दोघं विषयात पास झाली असती तर पासचाच गोल टाकायचा आहे. दोघं विषयात काय झालेत मित्रांनो, दोन्ही विषयात नापास झालेली आहेत, म्हणून हा गोल कशाचा आहे मित्रांनो, नापासचा आहे. हा या बाजूला गणित असेल आणि या बाजूला काय असेल मित्रांनो, विज्ञान असेल. या बाजूला काय असेल, विज्ञान असेल. सांगा परीक्षेत गणितात किती टक्के नापास झाले, 70%. 15% दोघं विषयात म्हणजे दोघांमध्ये येतात, बरोबर आहे. आणि 15% विद्यार्थी विज्ञानात, 15% विद्यार्थी विज्ञानात आणि 5% विद्यार्थी कुठे मित्रांनो, 5% विद्यार्थी दोघं विषयात काय झाले, नापास झाले. 5% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाले. मग बस सोपं लॉजिक आहे. हे 17 आणि हे 15, 5 डबल आलाय की नाही, विज्ञानामध्ये पण आलाय आणि गणितामध्ये पण आलाय. कुठून तरी एकदा मायनस करायचा. 70 आणि 15 किती झाले मित्रांनो, 70 अधिक 15 किती झाले, 85 होतात. 85 वजा कुठून तरी एकदा 5 करा, बरोबर एवढे पोरं काय झाली, नापास झाली. 85 मायनस 5 किती पोरं नापास झाली मित्रांनो, 80% पोरं काय झाली, नापास झालेली आहेत. 80% पोरं नापास झाली आहेत. मग आपल्याला 5 पोरं विचारलेत, एकूण टक्केवारी कितीची असते, 100ची असते. 80% जर नापास झाली तर 5 किती टक्के झाली मित्रांनो, फक्त उत्तर काय पाहिजे तुमचं, 20% पाहिजे. कॅल्क्युलेशन करा, बेसिक कॅल्क्युलेशन करा. नसेल समजत मला कॉल करा, मी असे 100 आणि 1000 तुम्हाला उदाहरण काय करतो, सॉल्व्ह करून देतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. बघा हे पण उदाहरण तेवढं सोपं असेल मित्रांनो. काय करत राहा, व्हिडिओ पण शेअर करून द्या, जेणेकरून तुमच्या मित्रांना याची काय होईल, मदत होईल. बघा एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात नापास झाले. 65% विद्यार्थी काय झाले, गणितात नापास झाले. 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. 15% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी काय झाले, पास झाले. अतिशय सोपं आहे मित्रांनो. दोघं विषयात विद्यार्थ्यांवर कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. दोघं विषयात कोणती, 15% विद्यार्थी काय झाले, नापास. दोन्ही विषय दोघं विषयात नापास झाले की नाही, म्हणून हा एक गोल बनवायचा, हा एक गोल बनवायचा आणि मध्ये कोणते पोरं टाकायचे आहेत, नापासची. आपल्याला जे उत्तर मिळेल ते नापास पोरं मिळतील. हा गोल आहे मित्रांनो गणिताचा, हा गणिताचा आणि हा कशाचा आहे, विज्ञानाचा. दोघं विषयात किती नापास झालेत मित्रांनो, 15%. ती लिहून काढली. 65% कुठं, गणितामध्ये आणि 20% कुठं, विज्ञानामध्ये. 15 डबल आलाय, इकून पण आलाय, गणितात पण आलाय. कुठून तरी एकदा काय करणार आहोत मित्रांनो, आपण मायनस करणार आहोत. मग काय करणार, 65 अधिक 20 मायनस किती मित्रांनो, 15. हे दोघांमधनं एकदा कुठून तरी काय करायचे, मायनस करायचे. 65 आणि 20 किती झाले मित्रांनो, 85. 85 मायनस 15, 85 मायनस 15 बरोबर गोल कशाचा होता, नापास पोरांचा होता. म्हणजे नापासच पोरं मिळतील. 85 मधनं 15 गेले मित्रांनो, किती उरतात, 70% पोरं काय झालेली आहेत, नापास झालेली आहेत. मग 5 पोरं विचारली आहेत. मग 5 पोरं किती टक्के मित्रांनो, 100% मधनं 70% नापास झाली, तर किती टक्के पास राहिली, 30% पोरं काय राहिली मित्रांनो, पास राहिली. सेकंदामध्ये सॉल्व्ह होतं. कोणताही फॉर्म्युला अप्लाय होत नाहीये. सरळ सरळ उदाहरण आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये फॉर्म्युला अप्लाय करायचा नसतो. ठीक आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. बघा काय आहे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाली. 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाली. 40% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाली. तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाली. आता हा शब्दावर कॉन्सन्ट्रेशन ठेवा. हे उदाहरण तुम्ही 2-3 पद्धतीने सोडून देऊ शकतात. मला माहिती आहे अनेक गणिताचे शिक्षक हे उदाहरण दुसऱ्या पद्धतीने पण सोडवत असतील. बघा पण मी काय करतो, 40% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, नापास झाले. म्हणून मला गोल कशाचा बनवायचा आहे, नापासचा बनवायचा आहे. बरोबर आहे. गोल कशाचा बनवायचा आहे मित्रांनो, मला नापासचा बनवायचा आहे. म्हणजे इकडं गणितातले पण नापासच पोरं टाकायचे आहेत आणि इंग्रजीतले पण कुठे कसे टाकायचे आहेत, नापासच पोरं टाकायचे आहेत. कारण की मध्ये दोघं विषयात कोणती पोरं आहेत, नापास 40% झाली. बरं 70% विद्यार्थी गणितात पास झाली की नाही, 70% विद्यार्थी गणितात काय झाली, पास. एकूण टक्केवारी 100 असते तर 70% पास झाली, तर नापास किती टक्के पोरांनो, 30% नापास झाली. आणि 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाली, म्हणजे 20% विद्यार्थी काय झाली, नापास झाली. बरोबर आहे. हा 40 डबल आलाय, इकून पण आलाय, इकून पण आलाय. आपल्याला गोल नापासचा मिळणार आहे. मग काय करणार मित्रांनो सांगा, 30 अधिक 20 वजा किती, 40. 30 आणि 20 50 वजा किती, 40. 30 आणि 20 50 वजा 40, तो काय उत्तर आलं, 10% पोरं काय झाली, नापास झाली. 10% पोरं काय झाली, नापास झाली. सो इथे तुम्हाला कोणती पोरं विचारली आहेत, नापासच पोरं विचारलेत. तर लक्षात ठेवणं काय आहे, सोपं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. हे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. हे उदाहरण काय करायचंय, तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मी तुमच्यासाठी राखून ठेवतो हे उदाहरण. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाली, 80% विद्यार्थी इंग्रजीत पास झाली, 40% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाली. तर नापास विद्यार्थी, मग 40% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाले की नाही, मग 40%वरच कॉन्सन्ट्रेशन ठेवायचंय. हा काय आहे, गणिताचा गोल आहे. आणि हा कशाचा गोल आहे मित्रांनो, इंग्रजीचा गोल आहे. कशाचा गोल आहे, इंग्रजीचा गोल आहे. दोघं विषयात कोणती पोरं टाकायची आहेत, आपल्याला गोलमध्ये कोणती पोरं टाकायची आहेत, नापास पोरं टाकायची आहेत. कारण की 40% विद्यार्थी दोघं विषयात काय झाली, नापास. बरं 70% गणितात पास झाली, म्हणजे नापास किती,
30% आणि 80% इंग्रजीत पास झाली म्हणजे 20% काय नापास. 30 20 50 वजा 10 40 तो 10% पोरं काय झाले मित्रांनो नापास झाले. उदाहरण पुन्हा रिपीट झालं. हे उदाहरण काय झालं मित्रांनो पुन्हा काय झालंय रिपीट झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा काय एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात पास झाली, 55% विद्यार्थी इंग्रजीत पास झाली, 60% विद्यार्थी दोघं विषयात नापास झाली. तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाली. आता तुम्हाला दोघं विषयावरती जे दिलेले असतात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. 60% विद्यार्थी दोघं विषयात काय झालेले आहेत नापास. म्हणजे आपल्याला हा एक गोल बनवायचा आहे गणिताचा आणि हा एक गोल बनवायचा आहे इंग्रजीचा. पण कोणती पोरं टाकायची आहेत नापास पोरं टाकू आपण. कोणती पोरं टाकू मित्रांनो नापास. कारण की 60% विद्यार्थी काय झाले दोघं विषयात काय झालेली आहेत नापास झाली आहेत. गणितात पास किती आहेत 65%. 100 65 पास झाली. नापास किती 35. किती नापास झाले मित्रांनो 35. इंग्रजीत 55% पास झाली. 100 55 गेली. किती उरले 45. 60 डबल आलाय मित्रांनो. इकून पण आलाय आणि इकून पण आलाय. मग या दोघांची बेरीज वजा 60. 35 अधिक 45 वजा किती मित्रांनो 60 बरोबर कोणती पोरं मिळतील नापास पोरं मिळतील. 35 आणि 45 किती झाले मित्रांनो 80 वजा किती 60 बरोबर कोणती पोरं नापास पोरं. मग नापास पोरं किती टक्के झाली 20% पोरं काय झाली नापास झाली. आय होप इथपर्यंत समजत असेल. व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा पुढचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. पुढचा चॅप्टर बघा. एका परीक्षेत एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिली. तर सुरुवातीला किती सफरचंद होती. आता सोपं लॉजिक आहे मित्रांनो. जर 325 विकले 25% विकली तर किती टक्के राहिली 75% राहिली. म्हणजे टक्के बरोबर सफरचंद. टक्के बरोबर काय मित्रांनो सफरचंद. 75% बरोबर किती सफरचंद 321 सफरचंद 100%. सुरुवातीला 100% होती 100% बरोबर क्वेश्चन मार्क. इथून पुढे काय अंधेरा कायम रहे. 100 गुणाकारामध्ये 321 भागाकारामध्ये किती 75. 25 चोक 100 25 त्रिक 75 3 1 3 3 1 3. पुढच्या दोघांना गुणायचे म्हणून 0 3 7 21 4 गुणाकारामध्ये 107 7 चोक 28 आणि 100 चोक 400. सो उत्तर बनणार आहे मित्रांनो. सुरुवातीला त्यांच्याकडे किती सफरचंद होती त्या व्यक्तीकडे किती सफरचंद होती 428 सफरचंद होती. सो या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरण डिस्कस केलेत मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली उदाहरणं काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.